Hello friends, welcome back to our YouTube channel. Today we are going to learn English lesson of class 10th, The Boy Who Broke the Bank, part 1st. Ruskin Bond is the writer of this lesson. First we see introduction of Ruskin Bond. Ruskin Bond is an Indian author of British descent. He lives with his adopted family in Landore in Mussoorie, India. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. He got the Sahitya Academy Award in 1992 for Our Trees Still Grow in Dehra. He was awarded Padma Shri and Padma Bhushan respectively in 1999 and 2014. Let's see the story The Boy Who Broke the Bank. बँक बुडवणारा मुलगा. आपल्या समाजामध्ये अफवांचा किती मनुष्यावर प्रभाव होत असतो आणि त्याचे परिणाम काय होतात ते या पाठामध्ये लेखकाने अतिशय चांगल्या रीतीने मांडले आहेत. चला तर बघूया. द बॉय हू ब्रोक द बँक. नथू grumbled to himself as he swept the steps of the Pipalnagar bank owned by Seth Govindaram. Grumbled means complain, तक्रार केली किंवा कुरकुर केली. शेठ गोविंदरामांच्या मालकीच्या पिपलनगर बँकेच्या पायऱ्या झाडताना नथू स्वतःवरच चिडला. बँकेच्या पायऱ्या झाडताना तो स्वतःशीच तक्रार करू लागला, कुरकुर करू लागला. इथे या वाक्यामध्ये बघा, ही स्वेप्ट द स्टेप्स हे वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. याला आपण पॅसिव्ह व्हॉइस करूया. द स्टेप्स वेअर स्वेप्ट बाय हिम. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबाव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. हातातला लहानसा झाडू त्याने निष्काळजीपणाने घाईघाईत पायऱ्यावर फिरवला आणि त्यामुळे झाडलेली धूळ त्याच्या डोक्यापर्यंत उडून पुन्हा पायऱ्यावर विसावली. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन, सीताराम द वॉशरमॅन्स सन पास बाय. हातातली सुपली तो कचऱ्याच्या डब्यावर आपटत होता तेव्हा तिथून धोब्याचा मुलगा सीताराम जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. सीताराम कपडे पोहोचवायच्या त्याच्या कामावर निघाला होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस क्लोथ्स बॅलन्स ऑन हिज हेड. त्याच्या डोक्यावर नुकत्याच प्रेस केलेल्या म्हणजेच इस्त्री केलेल्या कपड्यांचे गाठोडे होते. डोंट रेज सच डस्ट. अशी धूळ उडू नकोस रे, तो नथूला हटकत म्हणाला. ही कॉल्ड आउट टू नथू. हे वाक्य सिंपल पास्ट आहे. याचा आपण पास्ट कंटिन्युअस करूया. कसं होईल पहा वाक्य. ही वॉज कॉलिंग आउट टू नथू. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. सीताराम नथूला म्हणतो, महिन्याला ₹2 जास्त द्यायला ते अजूनही नकार देत आहेत, म्हणून तू एवढा वैतागलास का, म्हणून एवढा चिडचिड करत आहेस का. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट कंप्लेंट द स्वीपर बॉय. यावर नथू म्हणतो की मला याबद्दल काही बोलायची इच्छा नाही. स्वीपर बॉय मीन्स झाडूवाला मुलगा. यावर तो झाडूवाला मुलगा म्हणजेच नथू तक्रारीच्या सुरात बोलतो. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. महिन्याची 20 तारीख आली तरी अजून नेहमीचा पगार सुद्धा मला मिळालेला नाही. हू वुड यू थिंक अ बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी. बँक अशी कुणा गरीब माणसाचा पगार थकवत असेल असं कुणाला वाटेल का. ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. पगार झाल्याबरोबर मी इथून निघून जाणार आहे. आणखी एक आठवडाही इथे थांबणार नाही. ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. हे वाक्य आपण नो सूनर दॅनचं करूया. वाक्य कसं होईल बघा. नो सूनर डू आय गेट माय मनी दॅन आय एम ऑफ. इथे गेट हे
प्रेझेंट टेन्स असल्यामुळे आपण डू घेतला आहे. नॉट अनादर वीक आय वर्क इन दिस प्लेस. मला पैसे मिळाल्याबरोबर मी एक आठवडाही इथे थांबणार नाही. अँड नथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स just to emphasize his point and giving himself confidence. To emphasize means to draw attention to. म्हणजेच एखाद्या गोष्टीला महत्त्व देणे किंवा जोर लावून एखादी गोष्ट बोलणे. आपला मुद्दा ठसवण्यासाठी आणि स्वतःचा निर्धार कायम ठेवण्यासाठी नथूने हातातली सुपली कचऱ्याच्या डब्यावर जोरजोरात आपटली. सी नेक्स्ट पॅरा. वेल आय विश यू लक सेड सीताराम. बरं ठीक आहे, तुला माझ्याकडून शुभेच्छा असं सीताराम म्हणाला. आय विल कीप अ लुकआउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू. यानंतर सीताराम नथूला म्हणतो, तुझ्या जोगं एखादं काम मिळालं तर मी पाहून ठेवीन. आय विल कीप अ लुकआउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू यामध्ये क्लॉज आहे बघा. आय विल कीप अ लुकआउट फॉर एनी जॉब्स हा मेन क्लॉज आहे, तर दॅट माइट सूट यू हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि जॉबशी संबंधित हे वाक्य असल्यामुळे हा क्लॉज जो आहे तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. अँड ही प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड द बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स. प्लॉडेड मीन्स वॉक हेविली. डोके आणि खांदे पार झाकून जातील एवढे मोठे कपड्याचे गाठोडे कसे बसे आपल्या डोक्यावर सावरत तो अनवाणी पाय ओढत पुढे निघून गेला. ॲट द फोर्थ होम ही विजिटेड सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर. चौथ्या घरापाशी येऊन तो पोहोचला. त्या घरातली स्त्री झाडूवाल्याची गरज आहे असे बोलताना सीतारामने ऐकले. Tying his bundle together, he said, I know of a sweeper boy who's looking for work. गाठोडे बांधता बांधता सीताराम त्या स्त्रीला म्हणाला, माझ्या ओळखीचा एक झाडूवाला आहे, त्याला कामाची गरज आहे. I know of a sweeper boy who's looking for work यामध्ये सुद्धा क्लॉज आहे बघा. मेन क्लॉज आहे I know of a sweeper boy आणि सबऑर्डिनेट क्लॉज आहे who's looking for work. यामध्ये स्वीपर बॉय आहे, त्यामुळे हे क्लॉज जे आहे ते ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. तो पुढच्या महिन्यापासून कामावर येऊ शकतो असे सीतारामने त्या स्त्रीला म्हटले. ही इज विथ अ बँक जस्ट नाऊ बट दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. सीताराम पुढे त्या स्त्रीला म्हणतो, आता तो सध्या एका बँकेत काम करत आहे, पण ते लोक पगार देत नाहीत म्हणून त्याला ती नोकरी सोडायची आहे. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. यावर मिसेस श्रीवास्तव म्हणतात, असं का? वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. मग त्याला उद्याच मला भेटायला सांग. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी नेक्स्ट पार्ट ऑफ द स्टोरी. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.